सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सज्जनो नमस्कार. मी महेश कुलकर्णी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे या माझ्या यूट्यूब चॅनलवरून एक छोटंसं आजच्या आपल्या या नवरात्रातली माहिती पूर्ण लेख. ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि हे माझ्या चॅनल महेश कुलकर्णी गुरुजीला सबस्क्राईब करा. नमस्कार. बघा मित्रांनो, आज नवरात्रातली दुसरी माळ. दुसरी माळ म्हणजेच काय तर ब्रह्मचारिणी. या ब्रह्मचारिणी देवीची आज आपल्याला पूजा करायची आहे. मग ब्रह्मचारिणी देवीची पूजा करताना तिची पूजा कशी करायची तर तिची पूजा आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कालची पहिली माळ होती शैलपुत्रीची आणि शैलपुत्रीच्या पूजन आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आज आपल्याला बघायचं आहे दुसरी माळ म्हणजे ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी म्हणजे काय तर काल मी तुम्हाला सांगितलं की शैलपुत्री, जसा शैल पर्वतराजाच्या घरी जन्माला आली म्हणून तिचं नाव शैलपुत्री मिळालं. याच शैलपुत्रीच्या पहिल्या दिवशी जो व्यक्ती पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये स्थिरता येते, त्याच्या जीवनामध्ये समृद्धी येते, त्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींची फलित प्राप्त होतं. मग काय काय बरं होतं, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, लग्न करायचं असेल, संतती होण्याचे चान्सेस असतील, ह्या सगळ्या मंडळींनी पहिल्या दिवशीची शैलपुत्रीची पूजा करायची. आता दुसरी माळ ब्रह्मचारिणी. ही ब्रह्मचारिणी म्हणजे काय तर जसा मुलगा थोडासा मोठा होतो, बाळ थोडंसं मोठं होतं, 12-13 वर्षाच्यापर्यंत येतो, त्यावेळेस त्याला काय करायचं आहे तर त्याच्या मनातल्या विकारांचा नाश करायचा आहे. आणि ह्या विकारांचा नाश करण्यासाठी दुसऱ्या दिवसाची माळ आहे. आजची माळ म्हणतो ब्रह्मचारिणी. हे ब्रह्मचारिणी, हा फोटो तुम्ही बघत असाल, ह्या फोटोप्रमाणे ब्रह्मचारिणी दिसतात. ह्या ब्रह्मचारिणी देवीची पूजा आज दुसऱ्या दिवशी केली जाते. मग विकारांचा नाश कसा करावा मंडळी, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ह्या नवरात्रामध्ये रोज किंवा प्रत्येक दिवशी ह्या जो मी खाली मंत्र दिला या मंत्राचा जप केल्याने देखील माणसाचे 9च्या 9 ग्रह चांगले होतात. मग आता 9चे 9 ग्रह चांगला करणारा जर एखादा मंत्र तुम्हाला माहीत असेल तर निदान आपल्याला आपला कुठला ग्रह खराब आहे हे जरी माहिती नसलो तरी 9च्या 9 ग्रह चांगले होणार आहेत. मग 9च्या 9 ग्रह चांगले करणाऱ्या या मंत्राला निश्चितपणे आपण रोज जप केला पाहिजे. किमान 11 माळी. नाही तुमच्याकडनं 11 माळी होणार, 5 माळ. नाही तुमच्याकडनं 5 माळ होणार, किमान रोज 1 माळ जप तरी केला पाहिजे. मंत्र असा आहे मित्रांनो, ओम ह्रीम दुम दुर्गायै नमः. बघा मंत्र कसा आहे बघा, पुन्हा एकदा ऐका. ओम ह्रीम दुम दुर्गायै नमः. खाली तुम्हाला मंत्र दिसत असेल. आता ओम म्हणजे काय तर ओम म्हणजे सूर्याचं प्रतीक आहे आणि सूर्य म्हणजे आपला आत्मा. ह्रीम म्हणजे काय तर चंद्राचं प्रतीक आहे आणि चंद्र म्हणजे काय तर आपलं मन. मित्रांनो दुम, ओम ह्रीम नंतर दुम. दुम म्हणजे काय मंगळ आणि मंगळ काय एनर्जी, ऊर्जा. बघा मित्रांनो, तुम्ही जसा जसा मंत्र पुढे जाल तसे तसे तुम्हाला 9 ग्रह मी सांगणार आहे. पुढे ऐका. दुर, ओम ह्रीम दुम झालं. त्यानंतर दुर्गायै. दुर्गायैचा फक्त दूर घेतला आहे. दूर म्हणजे बुद्धी आणि बुद्धी म्हणजे बुध. बघा मंगळ झाला बुध. दूर म्हणजे बुध म्हणजे बुद्धी. आणि हे बुद्धी या दूर नावाच्या मंत्राने म्हणजे म्हटल्याने बुद्धीची जी काही कामं आहेत ती व्हायला सुरुवात होतात. बघा मित्रांनो पुढे जाऊया. दुर्गा नंतर काय गा म्हणजे गुरु म्हणजे समृद्धी. गुरु प्लॅनेटच तुम्ही बघा खूप मोठा आहे हत्तीसारखा आणि तो बसला ना की जागाच ती समृद्धी आहे, त्याला समृद्धी म्हणतात. दुर्गा म्हणजे समृद्धी. दुर्गा यै म्हणजे शुक्र आणि जिथे शुक्र आहे तिथे मालामाल. शुक्र म्हणजे काय शुक्र हा संगीताचा कारकग्रह सुद्धा आहे. शुक्र हा सौंदर्याचा कारकग्रह सुद्धा आहे. शुक्र हा संततीचा कारकग्रह सुद्धा आहे आणि शुक्र हा पैशाचा कारकग्रह सुद्धा आहे. शुक्र म्हणजे
लक्झरीज तुम्हाला पाहिजेत, नवीन मोबाईल, नवीन गाडी, नवीन कार, नवीन सगळं नवीन शुक्रामध्ये. यई म्हणजे शुक्र, दुर्गा यई. न म्हणजे शनी आहे, न म्हणजे शनी आहे. आणि महा, म आणि हा हे जोडून महा तयार होतो. दुर्गा यई नमहा. महा, म आणि हा जोडून जो तयार होतो त्याला राहू आणि केतू असं म्हणतात. बघा मित्रांनो, एकाच मंत्रामध्ये आपले 9च्या 9 ग्रह, 9च्या 9 प्लॅनेट्स आपले काय होणार आहेत, जे खराब असतील ते चांगले होणार आहेत. मग असे 9च्या 9 प्लॅनेट ज्याच्याने चांगले होतात, 9च्या 9 ग्रह ज्याच्याने चांगले होतात, त्या मंत्राचा रोज एक माळा जप तरी केला पाहिजे. चला मित्रांनो, आजपासून सुरुवात करूया. रोज एक माळा जप करायची. आता ब्रह्मचारिणी देवीला काय हवं आहे, तर ब्रह्मचारिणी देवीचा रंग आहे हिरवा. म्हणजे उद्या तुम्हाला हिरवा रंग परिधान करायचा आहे. जसं मी आज पिवळा रंग परिधान केला आहे, उद्या तुम्हाला हिरवा रंग परिधान करायचा आहे. परिधान करण्यापेक्षा माझं म्हणणं असं असतं की डोनेट करा, दान करा, हिरव्या रंगाचं दान करा. आता मला सांगाल, तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तर हिरवा रंग घातला आहे, मग तुम्ही तर पिवळा रंग घातला आहे, मग अहो दान केला आहे, ज्याने दान केला तुम्ही त्याला घातला. तुम्ही सुद्धा कोणाला तरी दान करा, म्हणजे तो व्यक्तीसुद्धा तो रंग घालू शकेल. मी असं म्हटलं नाही की घालू नका, घाला, पण केव्हा, स्वतः पहिले दान करायला शिका. जोपर्यंत तुम्ही दान करत नाहीत, त्या दिवशीचा पर्टिक्युलरली तो रंग, त्या रंगाची वस्तू, त्या रंगाचे कपडे काय करायचे, दान करायचे. आता हिरव्या रंगामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू येतात, तर हिरव्या रंगामध्ये वस्तू येतात हिरवे मूग, अख्खे मूग दान करू शकतात. हिरव्या रंगाचे तुम्ही कपडे दान करू शकतात. है ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हिरव्या रंगामध्ये आल्यामुळे त्या दान करू शकता. याचा देवीचा नैवेद्य काय आहे, तर नैवेद्य फळ, कुठलंही फळ, मग केळ असेल, कुठलंही फळ, आणि नाहीच मिळालं तर साखर, हा देखील देवीचा नैवेद्य उद्याचा किंवा ब्रह्मचारिणीचा असणार आहे. आणि माळ जी काही देवीला लावायची आहे, तर ब्रह्मचारिणी म्हणजे दुसऱ्या दिवसाची माळ जी आहे ती आहे पांढरी फुलं. मग ती पांढरी फुलं मोगऱ्याची असू शकतात, अनंताची असू शकतात, चमेलीची असू शकतात. अशा रीतीने ती फुलांची माळ 9 किंवा 7 जे असतील ते एक सरळ माळ या ठिकाणी तुम्हाला ती घटावरती लावायची आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.